सगळ्यात पहिला माझा प्रश्न असा आहे का शून्यातून स्वराज्य, जसं तुम्ही काहीच नाही ते रविराज साबळे पाटील, हा प्रवास कसा सुरू झाला? मुळातच साम्राज्य आणि स्वराज्य उभं करणारा मी कोण ना. स्वराज्य छत्रपती शिवरायांचं आणि साम्राज्य गुंडांचं असतं. माझं एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराचं माझ्या घरच्यांना, माझ्या आई वडिलांना एक सुखाचं आयुष्य देण्याचा प्रयत्न आहे. त्याची सुरुवात शून्यामधून होती. आता कुठेतरी जी छोटीशी स्वप्न होती ती पूर्ण झालेली आहेत. त्याच्यापेक्षा वेगळं काही नाहीये. आणि यात तुमच्या घरच्यांचा कुठल्या गोष्टीने मागता झाला तुमच्याकडे? माझ्या घरचे, त्यांना कसं आवडेल ना, रोज पोराच्या डोक्यावरती जर मृत्यूची टांगती तलवार असेल तर ते कोणत्या आई बापाला चांगलं वाटणार आहे? नाही म्हणजे आता तुम्ही जे सुरुवात केली तर तुम्ही इतक्या उच्च स्तरावर पोहोचताल, तर त्यात त्यांचा कसा खारीचा वाटा तर असेलच, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच. ज्यावेळेस माझ्या आयुष्याची सुरुवात होती शिक्षण घेण्यासाठी म्हणा, किंवा माझा एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला जन्म, घरी पत्र्याचं घर, तेच म्हणजे सर्वसामान्य म्हणजे शेतकरी काय असतो की खाऊन पिऊन सुखी. मागेल ती गोष्ट पोराला कधी भेटत नाही. त्या कटतर परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन, शिक्षण चांगलं घेतल्यानंतर नोकरी थोडीशी करून परत शेती करायला लागणं. कसं असतं माहितीये, कोणत्याही सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेल्या पोराच्या आयुष्यामध्ये फक्त संघर्ष लिहिलेला असतो. मग शिक्षण घेतानाच्या वयामध्ये बी त्याच्यावर खुश कोणी नसतं. काहीतरी धडपड करतोय, फेल होतोय, सतत फेल होतोय, त्याच्यामुळे बी त्याच्यावर कोणी खुश नसतं. आणि यश भेटल्यानंतर त्यांच्या मनासारखं काही करत नाहीये म्हणून बी कोणी खुश नसतं.